मुंबई महापालिका निवडणुकीत 191 ह्या प्रतिष्ठित प्रभागामध्ये रंगतदार लढाई पाहायला मिळणार आहे। ह्या प्रभागात उच्च शिक्षित महिला उमेदवार रिंगणात उतरल्यात। ती सध्या काय करते हे आमच्या विशेष निवडणूक सीरीज मध्ये बघूयात। 191 मधली ही लढत। दादर माहीममधील 191 हा प्रभाग प्रतिष्ठेचा आहे। मराठी टक्का जास्त असलेल्या या प्रभागात शिवसेना भवन, राज ठाकरे यांचं निवासस्थान आणि दादरवासियांचा मानबिंदू असलेला शिवाजी पार्कचा या प्रभागात समावेश आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी याच भागातून निवडून आले होते। 1966 पासून शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या या किल्ल्याला 2012 मध्ये मनसेनं भगदाड पाडलं। आता पुन्हा हा प्रभाग मनसेकडून हिसकावून घेण्याचा चंगच शिवसेनेनं बांधलाय। यासाठी त्यांनी माजी आमदार आणि माजी महापौर असलेल्या विशाखा राऊत यांना रणांगणात उतरवलंय। मला खात्री आहे की ह्या वेळेला शिवसेना 6च्या 6ही जागा खेचून आणेल। मागच्या वेळेला लक बाय चान्स किंवा कुठेतरी आम्ही कमी पडलो म्हणून 7 जागा निवडून आल्या, पण ह्या वेळेला आम्ही अजिबात गाफील राहणार नाही। सगळे कार्यकर्ते जोमानी कामाला लागले, तेवढेच करता की 6च्या 6ही जागा निवडून आणली। या प्रभागात हाय प्रोफाईल लढाई रंगणार आहे, कारण मनसेनं नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांच्या रूपात एक उच्च शिक्षित उमेदवार मैदानात उतरवलाय। वाहतुकीची कोंडी आहे, फेरीवाले आहेत, अशा अन्य तसेच रस्ते महत्त्वाचं आहे। जे 25 वर्षात आधीच्या सरकारने किंवा आधीचे जे सत्तेत होते सेना बीजेपी त्यांनी जे काय करून ठेवले, निदान माझ्या वॉर्डापुरतं तरी मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते। मला लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय, त्यामुळे मला विजय खूप सुकर दिसतोय। स्वप्ना देशपांडे या उच्च सरकारी अधिकारी होत्या, तर भाजपनेही डॉक्टर तेजस्विनी जाधव यांच्या रूपानं जशास तसं आव्हान उभं केलंय। मी स्वतः एक डॉक्टर आहे, तर मला माझा ज्ञानाचा नक्कीच उपयोग करावासा वाटेल। नंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जे आहे ते मला जास्तीत जास्त चांगलं करायचं आहे। पाणी पुरवठा त्याच्याबद्दलही मी मुद्दा घेऊन पुढे बढ़णार आहे। त्याच्यानंतर खड्डे हा मुळात जो प्रश्न सगळ्यांनाच आहे, त्याच्याविषयी माझा मुद्दा घेऊन मी पुढे चालणार आहे। जुन्या इमारती, वाहतूक कोंडी, फेरीवाले आणि पाणी टंचाई या प्रमुख समस्या प्रभागातल्या जनतेला भेडसावतायत। कुणीही निवडून आलं तरी समस्यांवर ठोस उपाययोजना आखल्या जाणार का, हाच खरा प्रश्न आहे। भाजपनं इथं उच्च शिक्षित उमेदवार दिलाय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील इथं उमेदवार उतरवले आहेत। मात्र खरी लढत ही शिवसेना आणि मनसेमध्येच पाहायला मिळणार आहे। आता शिवसेना पुन्हा आपला हा बालेकिल्ला ताब्यात घेते की मनसे शिवसेनेला नामोहरम करून पुन्हा एकदा बाजी मारते, हे पाहणं रंगतदार ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधव सह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।